हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू येशू म्हणाला, जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमतील त्यांच्यामध्ये मी असेन. आपण शरीराने जरी वेगळे असलो तरी आपण आत्म्याने एकत्र आहोत. परमेश्वराने निर्माण केलेल्या या पृथ्वीच्या एका छोट्याशा तुकड्यावरून आपण परमेश्वराची आराधना करत आहोत. तर चला तर मग आनंदाने नाचून गाऊन परमेश्वराचं आपल्या हृदयामध्ये स्वागत करूया. है मेरा वही ठिकाना, मेरा यीशु है जहाँ, सियोन देश में रहता है वो, मुझको बुलाता वहाँ. है मेरा वही ठिकाना, मेरा यीशु है जहाँ, सियोन देश में रहता है वो, मुझको बुलाता वहाँ. पतझड़ का मौसम है सदा और बिखरे काटे यहाँ, मौसम रहता बहारों का, फूलों की वर्षा वहाँ. पतझड़ का मौसम है सदा और बिखरे काटे यहाँ, मौसम रहता बहारों का, फूलों की वर्षा वहाँ. खुशबू वहाँ है प्यार की, है शांति कैसी वहाँ, सियोन देश में रहता है वो, मुझको बुलाता वहाँ. है मेरा वही ठिकाना, मेरा यीशु है जहाँ, सियोन देश में रहता है वो, मुझको बुलाता वहाँ. सोने के सिंहासन पर मेरे प्रभु विराजे हैं, दाहिने हाथ पे उनके मेरे यीशु विराजे हैं. सोने के सिंहासन पर मेरे प्रभु विराजे हैं, दाहिने हाथ पे उनके मेरे यीशु विराजे हैं. स्वर्गदूतों और संतों की आवाजें हैं जहाँ, सियोन देश में रहता है वो, मुझको बुलाता वहाँ. है मेरा वही ठिकाना, मेरा यीशु है जहाँ, सियोन देश में रहता है वो, मुझको बुलाता वहाँ. है मेरा वही ठिकाना, मेरा यीशु है जहाँ, सियोन देश में रहता है वो, मुझको बुलाता वहाँ. वो मुझको बुलाता वहाँ, वो मुझको बुलाता वहाँ. आणि आता प्रभू येशू म्हणाला, प्रार्थना कराव्यात जेव्हा तुम्ही उभे राहता तेव्हा तुमच्या मनामध्ये कोणाविषयी काही असेल तर त्याला क्षमा करा. तुम्ही आपला अपराध करणाऱ्यांना क्षमा करा, अशासाठी की तुमच्याही अपराधांची परमेश्वराने तुम्हाला क्षमा करावी. क्षमा करणं ही प्रार्थनेची पहिली पायरी आहे. क्षमा करणं गरजेचं आहे. आपण जर आपल्या अपराध करणाऱ्यांना क्षमा केली तर परमेश्वर देखील आपल्याला आपल्या अपराधांची, आपल्या पापांची क्षमा करेल. त्याचं वचन हेच सत्य आहे, त्याचं वचन खरं आहे. म्हणून पहा, आपलं हृदय स्वच्छ करा. आपल्या हृदयामध्ये काही वाईट भावना, सुडाचे विचार, जे काही वाईट आहे ते काढून टाका. कोणाही विषयीचा राग आपल्या अंतःकरणात ठेवू नका. आपल्या अंतःकरणातला राग हे आपल्या अंतःकरणातली घाण असते आणि देव घाणीमध्ये वस्ती करत नाही. म्हणून राग काढून टाका, ही घाण काढून टाका. सगळ्यांना प्रभू येशूच्या नावाने क्षमा करा. ज्याने तुम्हाला लुबाडलेलं आहे, फसवलेलं आहे, ज्याने तुमची निंदा केलेली आहे, ज्याने तुमच्या विषयीची अफवा पसरवलेल्या आहेत, ज्याने विनाकारण तुम्हाला त्रास दिलेला आहे, ज्यांच्यामुळे तुम्हाला शारीरिक त्रासाला सामोरं जावं लागलं आहे, ज्यांच्यामुळे तुम्हाला मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं आहे,
अशा प्रत्येक व्यक्तीला आठवा आणि क्षमा करा. ज्याने तुमचं नुकसान घडवून आणलेलं आहे, ज्याने तुम्हाला जीवनामध्ये चुकीचा सल्ला दिलेला आहे, ज्यांच्या वागण्यामुळे तुमच्या हृदयाला दुःख झालेलं आहे, ज्याने तुम्हाला वाईट कामास प्रवृत्त केलेलं आहे, त्या सगळ्यांना आठवा आणि क्षमा करा. कोणाही विषयीचा राग आपल्या अंतःकरणात ठेवू नका. मग तो कोणीही असेल, आई वडील, भाऊ बहीण, सासू सासरे, नातेवाईक, मित्रमंडळी, कामातील सहकारी, तुमच्याशी परिचित असलेला कोणताही व्यक्ती असेल ज्याच्याविषयी तुमच्या हृदयात राग आहे, त्यांना आत्ताच या क्षणाला नजरेसमोर आणा आणि क्षमा करा. क्षमा करा. प्रभूचं वचन म्हणतं, जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराचा उघड हस्तक्षेप आपल्या उघड डोळ्यांनी पाहावयाचा व अनुभवायचा आहे. अंतःकरण शुद्ध करा. हीच ती वेळ आहे जी परमेश्वराकडून आपल्याकरिता नेमण्यात आलेली आहे. या वेळेचा सदुपयोग करा. पहा, कोणाविषयी तुमच्या हृदयामध्ये राग उत्पन्न आहे. कोणाचा चेहरा पाहताच तुम्हाला राग अनावर होतो. कोणाचा आवाज ऐकताच तुम्हाला राग अनावर होतो. कोणाचा आवाज ऐकणं आणि चेहरा पाहणं तुम्हाला पसंत नाही. कोणाच्या घराच्या उंबरडा चढणं तुम्हाला पसंत नाही. आठवा आणि क्षमा करा. माणसासारखे देवाचे पाहणे नाही. मनुष्य केवळ बाह्यरूप पाहतो, परंतु परमेश्वर अंतःकरण पाहतो. होय, तो अंतःकरण पारखणारा परमेश्वर आहे. म्हणून त्याच्या दृष्टीला आपलं अंतःकरण स्वच्छ असावं, आपलं अंतःकरण शुद्ध असावं. म्हणून सगळ्यांना क्षमा करा. हृदय स्वच्छ होऊ द्या. हृदयामध्ये कोणत्याही पद्धतीचा बोज ठेवू नका. हृदयावर कोणत्याही पद्धतीचा ओझं बाळगू नका. तर ते ओझं काढून टाका. ते रागाचं ओझं काढून टाका. ते क्रोधाचं ओझं काढून टाका. त्या सुडाच्या विचारांचं, त्या बदल्याच्या भावनेचं ओझं काढून टाका. होय, त्या प्रत्येक घाणेरड्या भावनेचं ओझं काढून टाका. सगळ्यांना क्षमा करा. प्रभूला सांगा, प्रभू, ज्याप्रमाणे वधस्तंभावरती असतात तू वेदनेचा कळस आम्हाकरिता, मनुष्य जातीकरिता भोगत होतास, सहन करत होतास, आणि तरी सुद्धा तू आपल्या मारेकऱ्यांना क्षमा केलीस. होय, तुझं ते क्षमेचं सामर्थ्य, होय, तुझ्या हृदयातलं ते अस्सल स्वर्गीय प्रेम माझ्याही हृदयात भर, म्हणजे मीही माझ्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करू शकेन. होय, मला क्षमा करावयाची आहे तुझ्या पवित्र वचनानुसार, तुझ्या पवित्र शब्दानुसार, होय, तुझ्या पवित्र आज्ञेनुसार. मी सगळ्यांना क्षमा करतो येशू. मी सगळ्यांना क्षमा करतो येशू. मी सगळ्यांना क्षमा करतो. होय, मी समेटाची भूमिका घेतो. होय, मी समेटाची भावना माझ्या हृदयात बाळगतो. होय, माझ्या बापा, माझ्या पिता परमेश्वरा. होय, माझ्या बापा, माझ्या पिता परमेश्वरा, मी सगळ्यांना क्षमा करतो तुझ्या वचनानुसार, तुझ्या वचनानुसार. वचन तेरा है प्रभु, जीवन की ज्योति है. वचन तेरा है गुरु, अनंत जीवन है. वचन तेरा है प्रभु, दिल की गहराई से, जीवन की ज्योति है. वचन तेरा है गुरु, अनंत जीवन है. दिव्य वचन तेरा भक्ति से सुन लूंगा. मधुर वचन तेरा दिल से मैं मानूंगा. दिव्य वचन तेरा भक्ति से सुन लूंगा. मधुर वचन तेरा दिल से मैं मानूंगा. भूख मिटाता है अमर वचन तेरा. प्यास बुझाता है मीठा वचन तेरा. भूख मिटाता है अमर वचन तेरा. प्यास बुझाता है मीठा वचन तेरा. वचन तेरा है प्रभु, जीवन की ज्योति है.
गुरु, अनंत जीवन है, वचन तेरा है प्रभु, जीवन की ज्योति है, वचन तेरा है गुरु, अनंत जीवन है, अनंत जीवन है, अनंत जीवन है. आणि आता आपली पाप परमेश्वरासमोर उघड करा. आपली पाप परमेश्वरासमोर पदरी घ्या. त्याच्या समोर ती नम्रतेने कबूल करा. कारण जो आपली पाप कबूल करतो त्याच्यावर स्वर्गातून दया होत असते. होय, आपल्याला दयेची गरज आहे. होय, आपल्याला त्या सनातन पवित्र परमपवित्र परमेश्वराच्या दयेची गरज आहे. म्हणून आपलं कोणताही पाप लपवू नका, कारण त्याच्यासमोर सर्व काही उघड आहे. तो गुप्त पापही जाणतो, तो उघडमध्ये केलेली पापही जाणतो, तो उजेडात केलेली पाप जाणतो, तो अंधारात केलेली पाप सुद्धा जाणतो. कारण तो सर्व भम्म परमेश्वर आहे. तो सर्व गोष्टींचा ज्ञाता, तो सर्व गोष्टींचा जाणता परमेश्वर आहे. म्हणून त्याच्यापासून काही एक लपवू नका, तर सर्व काही त्याच्यासमोर उघड करा. आपल्या हृदयातली कोणत्याही पद्धतीची वाईट भावना जी आहे ती त्याच्यासमोर कबूल करा. आपली पाप आठवणी परमेश्वरासमोर कबूल करा. शिवीगाळ करणं, खोटं बोलणं, निंदा करणं, वाईट विचार आणणं, अपशब्द बोलणं, दुसऱ्याच्या मनाला ठेच लागेल अशा शब्दांचा वापर करणं, कोणाची निंदा करणं, कोणाविषयीच्या आवया अफवा करणं, वाईट गोष्टी वाचणं, वाईट गोष्टी डोळ्यांनी पाहणं, वाईट कामाला प्रोत्साहन देणं, चुकीच्या कामांमध्ये हातभार लावणं, व्यसन करणं, व्यसन करून स्वतःचं आणि परिवाराचं नुकसान करणं, कोणाला जीवनामध्ये चुकीचा सल्ला देणं, कोणाला शारीरिक त्रास देणं, मानसिक त्रास देणं, आठवा आपली पाप आणि कबूल करा. परमेश्वराने तुम्हाला दिलेल्या पैशांचा तुम्ही गैरवापर करणं, आपल्या जीवनामध्ये हलगर्जीपणाने वागणं, आळसपणाने वागणं, दुसऱ्यांना कमी लेखणं, पाप आठवा आणि कबूल करा. प्रभूला सांगा, होय प्रभू मी पापी आहे. ही पाप माझ्या हातून झालेली आहेत. येशू, मी माझं पाप कबूल करत आहे. पहा, परमेश्वर तुमच्या जवळ, अगदी जवळ आहे. त्याच्या समोर मोकळे व्हा. आपल्या आत्म्यावरची ओझी त्याच्या समोर काढून टाका. त्याच्या समोर मोकळे व्हा. प्रभूला सांगा, होय प्रभू माझ्याकडून पाप घडलेली आहेत. हे अपराध माझ्याकडून झालेले आहेत. या अंधाराची कामं मी केलेली आहेत. मी कबूल करतो येशू, मी कबूल करतो येशू, मी कबूल करतो. आणि आता रडून आपल्या पापांचा पश्चाताप करा. प्रभूला सांगा, प्रभू मला दुःख होतं, मला वाईट वाटतं की ही पाप माझ्या हातून झालेली आहेत. मी तुझ्या विरोधात वागलो आहे. होय प्रभू, मी स्वर्गाविरोधात वागलो आहे. येशू, मी कबूल करतो की मी तुझ्या मनाला दुखावलं आहे. माझ्या वागण्याने, माझ्या बोलण्याने, होय माझ्या आचरणाने, माझ्या वर्तणुकीने मी तुझ्या हृदयाला दुखावलेलं आहे. होय माझ्या वागणुकीमुळे तुझ्या हृदयाला त्रास झाला आहे. ज्या चुकीच्या गोष्टींचा मी अवलंब केला त्यामुळे तुझ्या हृदयाला त्रास झाला. प्रभू, याचा मला पश्चाताप आहे. एक सुंदर शरीर देऊन, एक सुंदर जीवन देऊन तुम्हाला आशीर्वादित केलंस, परंतु मी या सुंदर जीवनाला भ्रष्ट केलं. त्या सैतानाचं ऐकून मी नाशाच्या मार्गावर चाललो आणि तुझ्या हृदयाला दुखवत गेलो. मी तुझ्या विरोधात वागत राहिलो. वेळोवेळी, क्षणोक्षणी, दिवसा गणिक मी तुझ्या विरोधात वागत राहिलो. होय, मी तुझ्या हृदयाला दुखावत राहिलो. मी तुझ्या मनाचा विचार केला नाही. होय, मी स्वर्गाचा विचार केला नाही.
मला त्या गोष्टीचा पश्चाताप आहे प्रभू. होय प्रभू येशू माझे पित्या परमेश्वरा, पाप करत असताना मी पापामध्ये आनंद केला, मी तुझा विचार केला नाही. होय प्रभू येशू, मला या गोष्टीचा पश्चाताप आहे. माझ्या पापांमुळेच मी तुझ्यापासून दूर गेलो, माझ्या पापांमुळेच. होय मी तुझ्या गौरवाला उन्हा पडलो. प्रभूला सांगा, पश्चाताप करा. एका माणसाच्या जीवनामध्ये पश्चाताप करण्यासाठीची एक पवित्र वेळ ही परमेश्वरापासून आहे. ही परमेश्वरापासून एक मनुष्यासाठी असलेली एक पवित्र संधी आहे. या संधीचा वापर करा, या संधीचा वापर करा आणि कबूल करा. आपली पाप कबूल करा आणि त्याचा पश्चाताप करा. होय प्रभू येशू, माझ्या पापांमुळे मी पुरता तुटलेलो आहे. होय मी तुटलेलो आहे. जगात मला आशा नाही. होय मला माणसांकडून आशा नाही. फक्त तू एक आशेचा देव, ते मी तुझ्याजवळ आशा बाळगतो प्रभू. मी माझं हृदय फाडून तुझ्या समोर माझ्या प्रत्येक पापाचा, प्रत्येक चुकीच्या कामाचा मी पश्चाताप करतो. होय प्रभू येशू माझ्या पिता परमेश्वरा, मी पश्चाताप करतो. मी पश्चाताप करतो प्रभू, मला असं करायला नको होतं. मी पश्चाताप करतो प्रभू, मला असं जगायला नको होतं. मी पश्चाताप करतो प्रभू, मला असं वागायला नको होतं. मी पश्चाताप करतो प्रभू, मला असं बोलायला नको होतं तुझ्या विरोधात. होय तुझ्या पवित्र वचनाविरोधात जितकं मी वागलो आहे, जितकं मी बोललो आहे, त्या प्रत्येक गोष्टीचा मी येशू तुझ्यासमोर पश्चाताप करतो. मला पश्चाताप आहे प्रभू, मला पश्चाताप आहे प्रभू. हे माझ्या बापा, माझ्या पित्या परमेश्वरा, मला पश्चाताप आहे. मला पश्चाताप आहे. मला पश्चाताप आहे. आणि आता आत्म्यामध्ये येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाजवळ या. पहा तो येशू, ज्याने आपल्याकरिता वधस्तंभावरचं मरणाला सोसले, ज्याने आपले पवित्र रक्त या भूमीवरती सांडले, ज्याने स्वतःच्या पवित्र अशा शरीराचे हाल करून त्याने त्या वधस्तंभावरती खिळून काढले, केवळ आपल्यासाठी, आपल्या पापक्षमेसाठी, होय आपल्या उद्धारासाठी. तो येशू ज्याचं शरीर काळं निळं पडलं आहे, तो येशू ज्याचं शरीर छिन्नाविच्छिन्न अवस्थेमध्ये आहे, तो येशू जो वेदनेने कळवळत आहे, तो येशू जो तहानेने व्याकुळ झालेला आहे. होय त्याच्या त्या दुःख सहनाकडे पहा आणि आत्म्यामध्ये त्या क्रुसाजवळ गुढे टेका. त्या रक्ताच्या धारेला स्पर्श करा. त्या रक्ताचा एक थेंब तुमच्या जीवनाला पुरेसा आहे. ते रक्त तुमच्या आत्म्याला लागू द्या, कारण त्याच्या रक्तात सर्व काही शुद्ध होत आहे. प्रभू येशूला सांगा, होय प्रभू येशू, आता तुझ्या रक्तामध्येच मला आशा आहे. तुझं रक्त हेच माझी एकमेव आशा आहे, कारण तुझं रक्त मला पापातून मुक्त करतं. तुझं रक्त मला श्रापातून मुक्त करतं. तुझं रक्त मला रोगातून मुक्त करतं. होय तुझं रक्त माझी परमेश्वराशी समेट करून देतं. तुझं रक्त मला अब्बा आणि बापा अशी हाक मारण्याची पात्रता प्रदान करतं. होय प्रभू येशू माझे पिता परमेश्वरा, तुझं रक्त मला सुरक्षित ठेवतं. तुझं रक्त हे स्वर्गीय आहे. तुझ्या त्या स्वर्गीय रक्ताचा जो स्वर्गीय सुगंध आहे, होय तो मी आत्म्यामध्ये घेत आहे. त्या रक्ताला स्वर्गाचा सुगंध आहे. त्या सुगंधाला आपल्या आत्म्यामध्ये अनुभवा. त्याच्या वेदनेने कळवळण्याचा आवाज आपल्या आत्म्यामध्ये ऐका, कारण त्या आवाजाला सैतान घाबरतो. येशूला सांगा, येशू, माझा विश्वास तुझ्या या बलिदानावरती आहे. हे माझ्या पापक्षमेसाठी तू सहन केलेला आहेस. तू माझ्यासाठी सैतानाला तुझ्या पवित्र रक्ताची किंमत मोजलेली आहे. तुझ्या पवित्र रक्ताने मला तू पापाच्या जोखडातून सोडवलेले आहे. येशू मला क्षमा कर माझ्या प्रत्येक पापांची, माझ्या प्रत्येक अपराधांची, माझ्या प्रत्येक गुन्ह्यांची मला क्षमा कर येशू. होय जी पाप मी तुझ्या समोर कबूल केली, मला त्याची क्षमा कर येशू. मला त्याची क्षमा कर येशू. मला क्षमेची गरज आहे. मला तुझी गरज आहे. तुझ्याशिवाय क्षमा कोण करील? येशू मला क्षमा कर. येशू मला क्षमा कर. येशू मला क्षमा कर. मी क्षमा मागतो तुझ्याकडे. मी क्षमा मागतो तुझ्याकडे. मी क्षमा मागतो तुझ्याकडे. मी क्षमा मागतो तुझ्याकडे.
यीशु का लहू सारे पापों से शुद्ध करता हमें। यीशु का लहू सारे पापों से शुद्ध करता हमें। ओ उद्धार देता, शांति देता, अनंत जीवन भी देता। उद्धार देता, शांति देता, अनंत जीवन भी देता। यीशु का लहू सारे पापों से शुद्ध करता हमें। यीशु का लहू सारे पापों से शुद्ध करता हमें। ऐसा कभी ना सोचो मन में, बेकार का है ये जीवन। ऐसा कभी ना सोचो मन में, बेकार का है ये जीवन। खरीदा है हमें उसने अपने लहू का मोल देकर। यीशु का लहू सारे पापों से शुद्ध करता हमें। यीशु का लहू सारे पापों से शुद्ध करता हमें। पवित्र स्थान में जाएंगे हम उसके लहू के ही द्वारा। पवित्र स्थान में जाएंगे हम उसके लहू के ही द्वारा। द्वार हमारा यीशु है प्यारा, वही है भोर का तारा। यीशु का लहू सारे पापों से शुद्ध करता हमें। यीशु का लहू सारे पापों से शुद्ध करता हमें। ना ही हम खुद के ना दुनिया के, हम तो है यीशु मसीह के। ना ही हम खुद के ना दुनिया के, हम तो है यीशु मसीह के। हम विश्वासी इस जहां में, गवाह है उसके लहू के। यीशु का लहू सारे पापों से शुद्ध करता हमें। यीशु का लहू सारे पापों से शुद्ध करता हमें। यीशु का लहू सारे पापों से शुद्ध करता हमें। यीशु का लहू सारे पापों से शुद्ध करता हमें। आणि पहा, मनुष्य जातीच्या उद्धाराकरिता प्रभू येशू ख्रिस्ताने क्रुसावरती मरणाला सोसलं. होय, तो जीवनाचा अधिपती, तो जीवनाचा प्रभू, तरी त्यांनी मरणाला स्वीकारलं केवळ आपल्यासाठी. परंतु मरणाची सत्ता त्याच्यावर जास्त दिवस चालली नाही, कारण तो निष्पाप, निष्कलंक आणि निर्दोष असा देवाचा कोकरा, असा देवाचा पुत्र, स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक मरणाच्या तिसऱ्या दिवशी गौरवानिशी उठला. आणि 40 दिवस त्याने आपल्या शिष्यांना ठिकठिकाणी दर्शनं दिली. आणि 40व्या दिवशी तो स्वर्गात घेतला जात असता त्याने अभिवचन दिलं की पहा, मी तुम्हाला एकटं वाहनात असं सोडणार नाही, तर मी तुम्हाला सत्याचा आत्मा, दुसरा खैवारी म्हणजे पवित्र आत्मा मी तुम्हाला देईन. होय, पवित्र आत्मा म्हणजे देवाचा श्वास, पवित्र आत्मा म्हणजे त्याची पवित्र अग्नी, पवित्र आत्मा म्हणजे उत्तम मार्गदर्शक, पवित्र आत्मा म्हणजे सर्व शिकवणारा तो पवित्र आत्मा. जेव्हा येशूचे शिष्य बंद खोलीत पेंटाकोटच्या दिवशी प्रार्थना करत होते, तेव्हा देव परमेश्वराने दिलेलं हे अभिवचन अस्तित्वात उतरलं. अग्नीच्या जिबांसारखा सोसाड्याचा वारा सुटून होय त्यांच्यावरती पवित्र आत्मा उतरला. प्रत्येक जण पवित्र आत्म्याने भरून गेले. होय, ते अन्य भाषा बोलू लागले. आजही हे पवित्र आत्म्याचं अभिवचन काम करत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या विनंतीद्वारे मिळणारा पवित्र आत्मा आजही विश्वासणाऱ्याला मिळत आहे.
तुम्ही जिथे आहात तिथून आपले दोन्ही हात उंच करा आणि प्रभूला सांगा, होय प्रभू, मी माझ्या हृदयाला तयार करत आहे, मी माझ्या हृदयाचं द्वार उघडत आहे, माझ्या जीवनाचं द्वार उघडत आहे तुझ्या पवित्र आगमनासाठी. तुझ्या पवित्र आत्मा मला दे प्रभू, तुझ्या विनंतीद्वारे मिळणारा पवित्र आत्मा मला दे प्रभू, तुझ्या अभिवचनाद्वारे मिळणारा पवित्र आत्मा मला दे प्रभू. होय, मला त्याची गरज आहे. मला तुझ्या इच्छेप्रमाणे चालण्याकरिता मला त्याची गरज आहे. तुझी योजनेमध्ये बनून राहण्याकरिता मला त्याची गरज आहे. मला तुझी रहस्याने भेद समजण्याकरिता मला त्याची गरज आहे. होय प्रभू येशू, माझ्या जीवनातून असा प्रकाश बाहेर पडावा की तुझ्या राज्याचे गौरव व्हावे, म्हणून मला त्याची गरज आहे. ये पवित्र आत्म्या ये, ये पवित्र आत्म्या ये, मला परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे चालाव्यास शिकव. ये पवित्र आत्म्या ये, मला परमेश्वराच्या योजनेमध्ये राहाव्यास शिकव. ये पवित्र आत्म्या ये, जशी परमेश्वराची इच्छा आहे तशी आत्मिक व्यक्ती मला बनव. पावन आत्मा आओ, भर दो मुझ में दया तेरी. पावन आत्मा आओ, भर दो मुझ में दया तेरी. दया तेरी, दया तेरी, दया तेरी, दया तेरी, दया तेरी, दया तेरी. पावन आत्मा आओ, भर दो मुझ में कृपा तेरी. पावन आत्मा आओ, भर दो मुझ में कृपा तेरी. कृपा तेरी, कृपा तेरी, कृपा तेरी, कृपा तेरी, कृपा तेरी, कृपा तेरी. पावन आत्मा आओ, भर दो मुझ में शांति तेरी. पावन आत्मा आओ, भर दो मुझ में शांति तेरी. शांति तेरी, शांति तेरी, शांति तेरी, शांति तेरी, शांति तेरी, शांति तेरी. पावन आत्मा आओ, भर दो मुझ में प्रेम तेरा. पावन आत्मा आओ, भर दो मुझ में प्रेम तेरा. प्रेम तेरा, प्रेम तेरा, प्रेम तेरा, प्रेम तेरा, प्रेम तेरा, प्रेम तेरा. पावन आत्मा आओ, भर दो मुझ में दान तेरा. पावन आत्मा आओ, भर दो मुझ में दान तेरा. दान तेरा, दान तेरा, दान तेरा, दान तेरा, दान तेरा, दान तेरा. हालेलुया, 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 हालेलुया,
जोरात टाळ वाजून परमेश्वराचे आभार माना. धन्यवाद द्या त्याला आजच्या या क्षणासाठी. होय, त्याने दिलेल्या या पवित्र वेळेसाठी, त्याने आपल्यासोबत जो पवित्र वेळ घालवला त्यासाठी, त्याच्या उपस्थितीसाठी, होय त्याच्या या सुंदर क्षणासाठी मनापासून त्याला धन्यवाद द्या. होय, आपल्या टाळ्यांच्या गर्जनेद्वारे त्याचे आभार माना. होय, त्याला ही स्तुतीची गर्जना अर्पण करा. धन्यवाद द्या त्याला. धन्यवाद, 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 धन्यवाद पवित्र आत्म्या. धन्यवाद पवित्र आत्म्या. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. धन्यवाद प्रेमळ पित्या. धन्यवाद, 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 धन्यवाद. हालेलुया, 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 हालेलुया.